नमस्कार. मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. पनवेल महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक 1 मधील मूळ गावठाणातील घरांना प्रॉपर्टी कार्ड दिलेलं आहे. खरं म्हणजे प्रॉपर्टी कार्ड दिल्यानंतर येथील ग्रामस्थांनी त्याबाबत स्वागतच केलेलं आहे. आता मूळ प्रश्न असा आहे की मूळ गावठाणातील घरांना प्रॉपर्टी कार्ड मिळालेलं आहे, परंतु विस्तारित गावठाणातील घरांचं काय? गावठाण विस्तार योजनेचे अभ्यासक राजाराम पाटीलसाहेब आपल्यासोबत आहेत. पनवेल महापालिकेने जे प्रॉपर्टी कार्डचं वाटप केलेलं आहे त्याविषयी, तसेच पुढे विस्तारित गावठाणातील घरांना प्रॉपर्टी कार्ड मिळण्यासाठी काय केलं पाहिजे याविषयी आपल्याला त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. पाटीलसाहेब, स्वागत आहे आपलं प्रभात पर्व न्यूजमध्ये. आपण पाहिले असेल की मागील 2-4 दिवसांपूर्वी पनवेल महापालिकेने मूळ गावठाणातील घरांना प्रॉपर्टी कार्ड दिलेलं आहे आणि हा कार्यक्रम खरं म्हणजे तळोजी मजकूर या गावामध्ये झालेला आहे. प्रभाग क्रमांक 1 मधील मूळ गावठाणातील अनेक घरांना या ठिकाणी प्रॉपर्टी कार्ड मिळालेलं आहे. प्रश्न असा आहे की प्रॉपर्टी कार्ड मिळाल्याचा निश्चितच आनंद आहे, परंतु विस्तारित गावठाणामध्ये देखील प्रॉपर्टी कार्ड मिळालं पाहिजे अशी लोकांची अपेक्षा. आपण वेळोवेळी गावठाण विस्तारबाबत सभा घेतलेल्या आहेत, लोकांमध्ये जनजागृती केलेली आहे. आपला याविषयी खूप मोठा अभ्यास आहे. आता विस्तारित गावठाणातील घरांना प्रॉपर्टी कार्ड मिळण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? पनवेल महापालिकेने घेतलेली स्टेप ती कशी काय वाटते तुम्हाला? पनवेल महानगरपालिकेने हा जो निर्णय घेतला आहे हा अत्यंत कौतुकास्पद आहे आणि स्वागतार्ह आहे. असाच निर्णय खरं म्हणजे नवी मुंबई महापालिका, ठाणे महापालिका, कल्याण महापालिकेने, मुंबई महापालिकेने घ्यायला हवा. त्यात मुंबई महापालिकेने 12 कोळीवाड्याचं सीमांकन करण्याचं म्हणजे महापालिका म्हणजे राज्य सरकारने घेतलेलं आहे. आता पनवेलचा परवा निर्णय झालेला आहे. आपण सतत अनेक राजकीय नेते आणि प्रशासक यांच्यावर टीका करत असतो की ते काम करत नाही, परंतु एखादं चांगलं काम जेव्हा कोणी करतं त्याचं कौतुक केलं पाहिजे. मी इथले आमदार प्रशांत ठाकूर यांचं मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो की मूळ गावठाणातलं का होईना पण त्यांनी प्रॉपर्टी कार्ड देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. त्यांच्याबरोबर हरेश केणी आहेत. या हरेश केणी मला वाटते नगरसेवक आहेत ना, पण ते विधानसभा लढलेले आहेत. त्यांचंसुद्धा अभिनंदन. हरेश केणी यांचं अभिनंदन यासाठी की हरेश केणी आणि मला वाटतं अरविंद म्हात्रे हे आरक्षणाच्या लढाईमध्ये माझ्याबरोबर काम करतात आणि त्यांचंसुद्धा मी अभिनंदन करतो. आता प्रश्न असा आहे की हे जे मूळ गावठाणातलं जे प्रॉपर्टी कार्ड दिलेलं आहे, निवडणुकीच्या तोंडावर या गोष्टीला फार महत्त्व आहे आणि हे महत्त्व यासाठी आहे की एका आता सत्ताधारी पक्षानं म्हणजे आघाडी म्हणजे काय त्यांना देवेंद्र फडणवीस, नंतर एकनाथराव शिंदे, अजित पवार यांचं हे सरकार आहे. त्यांच्यापैकी प्रशांत ठाकूर या भाजपच्या आमदारांनी हा निर्णय घेऊन एक सत्य तर दिलं पटवून. कारण का आपण जेव्हा सतत काम करतो की बाबा प्रॉपर्टी कार्ड आणि गावठाणासाठी काम करा, तेव्हा लोक गंमत जम्मत करतात, टिंगल करतात, गरज काय त्याची, काय मोठं संकट आलं आहे. परंतु ती जी बातमी तुमची प्रभात पर्वची आहे त्यामध्ये सगळे मुद्दे आलेले आहेत की प्रॉपर्टी कार्ड भेटल्यानंतर ते आयुक्त सांगतात की ह्याच्यावर लोकांना कर्ज मिळू शकतं, विकास करण्याचे अधिकार मिळतात आणि आपलं घर म्हणजे बंगला तर 5 कोटीचा आहे पण त्याला प्रॉपर्टी कार्ड नसल्यामुळे ते अनधिकृत बांधकाम आहे, ते त्याची किंमत 0 होते आणि त्याच्यावर प्रॉपर्टी टॅक्स माफ करा अशा प्रकारची उफराटी मागणी आपले लोक घेऊन जातात. अरे पण साध्या भाषेत सांगतो की जे लग्न अधिकृत असतं म्हणजे जाहीररित्या पत्रिका छापून साखरपुडा वाजत गाजत होतं ते अधिकृत लग्न. तुम्ही गार्डनमध्ये केलेलं अनधिकृत बांधकाम ते अनधिकृतच आहे. तर या भाषेत मी सांगतो की तुमचं घर कितीही सुंदर असलं, कितीही आकर्षक असेल तर त्याला प्रॉपर्टी कार्ड नसेल म्हणजे खालची जमीन नसेल तर ते अनधिकृत बांधकामच आहे. आणि आज 95 गावातली 90% गावठाणं ही अनधिकृत आहेत. मी माझं लक्ष आमदारांचं म्हणजे सगळ्या आमदारांना सांगतो की आपण विधानसभेत, आता तर वेळ संपली, आचारसंहिता लागलेली आहे, विधानसभेत याच्या अगोदर बोलायची तुम्हाला संधी होती की जिथे इथे आमचं घर आहे त्याच्या खालची जागा ही 12 वर्षापेक्षा जास्त त्या जागेवर आमची घरं असल्यामुळे ॲडव्हान्स पोजेशनच्या कायद्याने ती जमीन मालकी आमची आहे. तुम्ही विधानसभेत, लोकसभेत हा प्रश्न घ्यायला पाहिजे होता, परंतु राज्य सरकारला, केंद्र सरकारला ते कळलं नाही. आणि वाईट याचं वाटतं की विरोधी पक्षाची ती जबाबदारी असते, विरोधी पक्षाला पण ते कळलं नाही. आणि म्हणून ही घटना मूळ गावठाणातलं प्रॉपर्टी कार्ड इथपर्यंत ठीक आहे, पण विस्तारित गावठाणाला प्रॉपर्टी कार्ड मिळालेलं नाही ही अर्धवट बातमी लोकांना देणं चुकीचं आहे. आणि खरं म्हणजे मूळ गावठाण फक्त 10% आहे आणि विस्तारित गावठाण 90% आहे. म्हणजे 90% गावठाणाचा प्रश्न सुटलेला पण नाही आणि मांडलेला पण नाही. तो प्रश्न मांडण्याचं काम आपण सतत करतोय आणि सांगतोय
की मागच्या काळात राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने ज्या घोडचुका केल्यात त्या घोडचुकांमध्ये दर 10 वर्षांनी जनगणना झाली पाहिजे, लोकांची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, आर्थिक निकषावर पण ती झाली पाहिजे, म्हणजे त्यांच्या लोकांची आर्थिक स्थिती काय, सामाजिक काय, शैक्षणिक काय याची झाली पाहिजे. त्याच पद्धतीने दर 10 वर्षांनी वाढत्या लोकसंख्येपोटी 200 मीटरची हद्द वाढली पाहिजे. हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रापेक्षा मुंबई परिसराला जास्त भेडसावते, कारण मुंबईच्या आजूबाजूला इंडस्ट्रीयल झोन आलेत, तुमचं मजगाव डॉक आहे, नेव्ही आहे, इकडे JNPT आहे, सिडको आहे, MIDC आहे. यांनी गावांचं अस्तित्व धोक्यात आल्यामुळे त्याची जास्त गरज या महामुंबई परिसराला आहे. आणि हाच मुख्य प्रश्न आहे, विस्तारित गावठाणाचं काय. बरं साहेब, एक तर पहिली गोष्ट म्हणजे की पनवेल महानगरपालिका ही जवळपास राज्यातील पहिली महानगरपालिका आहे जिने किमान मूळ गावठाणातील घरांना देखील या ठिकाणी प्रॉपर्टी कार्ड दिलेली आहे, अशी माहिती त्यावेळी तिथे असलेले आयुक्त असतील किंवा आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिलेली आहे. त्यांच्या माहितीप्रमाणे, त्यांचं असं म्हणणं की आमच्या माहितीप्रमाणे ही पहिलीच अशी महानगरपालिका आहे की जिने अगदी कमी काळात म्हणजे पनवेल महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर खूप कमी कालावधीत ही सगळी प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे. प्रश्न असा आहे की आपण म्हणता की तसं की विस्तारित गावठाणातील घरांना प्रॉपर्टी कार्ड मिळालं पाहिजे. आता मुद्दे काय आहेत, विस्तारित गावठाणांमध्ये खाजगी जागेवर लोकांची घरं आहेत, एक दुसरी लोकांनी विकत घेतलेली जागा आहे. आता मी माझ्याच घराचं सांगते की आम्ही विकत घेतलेली जागा आहे आणि त्या जागेत आता आपण घर बांधलेलं आहे, परंतु उतारा समजा अजून त्याच नावावर आहे, आपण कागदपत्र सगळी केलेली आहेत, असा देखील प्रश्न आहे. काही ठिकाणी शासकीय जागेवर घरं बांधलेली आहेत, त्यांचा देखील प्रश्न आहे, ते देखील आता मूळ गावठाणाच्या बाहेर आहेत. एकंदरीतच ह्या अनेक प्रश्न आहेत. अशा लोकांना प्रॉपर्टी कार्ड मिळू शकतो का, आणि मिळाला तर कसा? 100% मिळू शकतं. प्रश्न असा आहे की याबाबतीत कायदा स्पष्ट आहे. कायदा असं सांगतो की खाजगी जागेमध्ये तुम्ही 12 वर्षापेक्षा जास्त काळ राहत असाल, म्हणजे तुमची वहिवाट असेल, तिथे जमिनीचा ताबा असेल, कब्जा असेल, थोडक्यात आपण मालकी हक्काने किंवा कुळ कायद्याचं जे म्हणतो, कसेल त्याची जमीन, राहील त्याचं घर, त्या पद्धती तुम्ही 12 वर्ष खाजगी जागेत राहत असाल आणि सरकारी जागेत 30 वर्षापेक्षा जास्त राहत असाल तर त्या जमिनीचे तुम्ही मालक ठरता. हा कायदा आहे. आता हा कायदा असताना तो कायदा राबवायचा कोणी, तर पहिलं काम आहे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ग्रामपंचायत असेल, मोठ्या महानगरपालिका असेल, हे त्यांचं हे काम आहे. परंतु इथे आलेले प्रशासक हे साधारणपणे या प्रश्नाकडे, लोकहिताच्या प्रश्नाकडे लक्ष देत नाहीत. तसंच आपले जे आमदार खासदार आहेत त्यांनासुद्धा हा प्रश्न जास्त महत्त्वाचा वाटत नाही. ते बाकीचं लाईट, गटर, लोकसंख्या या गोष्टीवर लक्ष देतात. पण जी गावच अनधिकृत ठरलीत, म्हणजे ज्यांची घरांना प्रॉपर्टी कार्ड नाही, त्या घरांना कर्ज न मिळणं, त्यांचं विकास कसा करायचा, दुरुस्ती करणं, हे जे प्रश्न आहेत त्या मूळ प्रश्नाकडे आपले राजकीय नेते आणि लोकसुद्धा बघत नाही. मी असं म्हणतो की प्रत्येक प्रश्नामध्ये राजकीय पक्ष, राजकीय नेते, प्रशासन यांना जबाबदार धरण्यापेक्षा संविधानाचा मी अभ्यासक आहे. संविधानाने आपल्याला अधिकार दिलेत पण कर्तव्य पण दिलेली आहेत. त्या कर्तव्यांकडे आपलं दुर्लक्ष होतं. कर्तव्य असं सांगतात की पहिल्यांदा आम्ही संविधान वाचलं पाहिजे, कायदा वाचले पाहिजेत आणि संविधानाला पूरक असलेल्या चळवळी आहेत ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अगोदर केल्या, म्हणजे जमीन हक्काचा कुळ कायदा असेल, पाणी हक्काचा 14 तळ्याचा असेल, आपले मानवी हक्क असतील, त्याचे संविधानिक हक्क असतील, त्यासाठी मनुस्मृती आपल्या विरोधी कशी आहे, हे सगळं समजून घेऊन जिथे आम्ही राहतो त्या घराची मोजणी जागेची आम्ही केली पाहिजे, पुरावे जमा केले पाहिजेत आणि ते पुरावे शासनाला सादर केले पाहिजेत. म्हणजे प्रॉपर्टी कार्ड, आम्ही जे राहतो त्या घराचा प्रश्न आकाशातला ईश्वर नाही सोडवणार, तुमचा आमदार नाही सोडवणार, खासदार नाही सोडवणार, त्या आमदाराला पण त्या घराचे प्रश्न आहेत. आता नवी मुंबई महापालिका, पनवेल महापालिकेतले अनेक नगरसेवक OBC त्यांची घरं अनधिकृतच आहेत आणि त्यांना माहीत आहे एखादा चांगला विरोधक भेटला तो तुमचा फॉर्म काढणार आणि तुमचं घर अनधिकृत आहे म्हणून तुमची उमेदवारी जाऊ शकते. हा इतका मोठा प्रश्न आहे. आणि मग राजकीय नेते आणि लोक यांनी लक्षात घेतलं पाहिजे की कर्तव्याच्या बाबतीत नागरिकांची कर्तव्य म्हणून आपली कर्तव्य काय, त्यामध्ये आपलं जगणं, आपले कपडे, आपलं शिक्षण, आपलं जेवण आणि आपलं राहतं घर, हे तर आपण केलं पाहिजे नागरिकांनी. याला देश जबाबदार नाही. आणि म्हणून हे सांगायचा प्रयत्न आम्ही गावागावात करतो आणि सांगतो की लोकांनी लोकवर्गणी काढली पाहिजे, आपलं घर मोजलं पाहिजे. घराला रंग लावण्याचा जेवढा खर्च आहे तेवढा प्रॉपर्टी कार्डचा खर्च आहे. पण आपण रंग लावतो, घर चकाचक करतो, घरामध्ये AC आहे, TV आहे, सगळं आहे, म्हणजे फर्निचर 2-2 लाखाचं आहे, पण घराच्या खालची जागा कोणाची आहे माहीत नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार या देशाला गरजेचं काय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मूळ समस्येशी जातात. ते विचारतात की बाबा रे, तुम्ही ह्या देशाचे मालक असाल
तर सातबारा तुमच्या नावावर आहे का? एक बामशेप नावाची संघटना आहे, ती स्वतःला मूळ निवासी घोषित करते. एकदा नवी मुंबईतल्या सांडपाड्याला सभा होती, वामन मेश्राम तिथे होते. मला सांगितलं तुम्ही बोला. तर मी त्यांना सांगितलं तुम्ही मूळ निवासी बोलता. तुमच्या सभेतल्या एका माणसाकडे या देशाचा सातबारा आहे का? म्हणजे तुम्ही सातबाऱ्याचे मालक आहात का? हा प्रश्न त्यांच्या विरोधात नव्हता. या देशातल्या 85% लोकांना अजूनही देशाचा सातबारा मिळालेला नाही. तो सातबारा तिसऱ्याच्याच नावावर आहे. तुम्ही म्हणता तसं दुसऱ्याकडून जमीन घेतली, घर आहे पण जमीन दुसऱ्याच्या नावावर आहे किंवा सरकारी आहे. मग याचा शोध कोणी घेतला पाहिजे? आम्ही घेतला पाहिजे. याचा शोध कोणी बाकी घेणार नाही आणि ती जमीन आमच्या नावावर असली पाहिजे. देशाची विभागणी अशी झाली की 15% लोकांकडे, उच्चवर्णीय लोकांकडे देशाच्या सगळ्या जमिनीची मालकी आहे. आज अदानी आणि अंबानी सगळ्या बंदरं विमानतळाचे मालक होतात. ही नवीन गोष्ट नाही, जुन्या काळात असं होतं, सावकारी अशीच होती. तर ती जमीन मालकी आमची झाली पाहिजे. आत्ता राहुल गांधींच्या सभा चालू आहेत, त्यांच्या 2-3 सभा मी ऐकल्या आणि ते विश्लेषण करतात की 90% लोकांना कुठलेच अधिकार आता मिळत नाहीत. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा अधिकार आहे जमिनीचा आहे, तो प्रॉपर्टी कार्डचा आहे. आणि म्हणून मी अनेक ठिकाणी म्हणतो की हे हिंदू राष्ट्र आहे, भारत राष्ट्र आहे वगैरे. आदिवासीला काय करणार हो? आदिवासीला एवढंच माहिती आहे की झोपडं आहे, त्याच्या खालचं मला जमीन द्या, तेच माझं राष्ट्र आहे. खरं म्हणजे याच मुद्द्यावर मला यायचं होतं. आपली जी चर्चा चालू होती, बघा आता काय झालेलं आहे, एक तर असं सांगितलं जातं की जो मूळ गावठाण आहे त्याच्या पलीकडे 200 मीटर असेल तर शासन त्याचा विचार करेल. म्हणजे अनेक वर्षापासून चालू आहे हा सगळा कार्यक्रम. प्रत्यक्षात अजून कोणाच्या काय हाती लागलेला नाही. संपूर्ण नवी मुंबई भागामध्ये जी घरं आहेत सिडको आणि तिथले म्हणजे जे ग्रामस्थ असतील, ते मूळ गावठाणमधली असतील, त्यांचा सतत संघर्ष आहे की बाबा ही घरं अनधिकृत अधिकृत असं सगळं वाद चालू आहे आणि अजून देखील ती घरं अनधिकृतच आहेत. म्हणून तर सगळा हे क्लस्टर वगैरे सगळं चालू आहे. आता प्रश्न असा की 200 मीटरपर्यंत आम्ही मूळ गावठाणा देऊ, 200 मीटरच्या बाहेर परत आता उदाहरणार्थ बौद्धवाडा असेल, कधी कधी म्हणजे मी सरसकट नाही, बऱ्याच ठिकाणी असं परिस्थिती आहे की बौद्धवाडा असेल, आदिवासी वाडा असेल किंवा काही पाडे बनलेले आहेत गावाचे. म्हणजे गावात खूप गर्दी झाली, मग बाहेर बाजूला शेत आहेत, तिथे जाऊन त्या लोकांनी तिथे स्वतःची घरं बांधली. आता होणार काय, जो मूळ गावठाण त्याच्यानंतरचा 200 मीटर गावठाण त्याच्यापेक्षा अधिक लांब ही लोकं असणार आहेत. त्यांच्यासाठी काय रिलीफ आहे म्हणजे, कारण त्या ठिकाणी मग त्या प्लॅनमध्ये प्रॉब्लेम येईल, इथे रस्ता गेलेला आहे महापालिकेचा, अशा अनेक, किंवा दुसरी कुठली अथॉरिटी असेल, या अशा अनेक अडचणी आहेत ना. आता बघा, पनवेल महापालिकेच्या आयुक्तांचं नाव काय हो? गणेश देशमुख. गणेश देशमुख. देशमुख म्हणजे कोण? देशमुख म्हणजे देशमुख देशपांडे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरकारमध्ये विरोधी होते रयतेच्या स्वराज्याच्या. म्हणजे ते आदिलशाही निजामशाहीकडे होते आणि ते स्वतःचे गड किल्ले म्हणजे स्वतःच्या गड्या किल्ले जमीनदारी याच्यावर लक्ष द्यायचे. देशमुखांना आगरी कोळ्यांचं दुःख कळूच शकत नाही. ज्या पद्धतीने कुळ कायदा कोणी केला असा प्रश्न विचारला समाजात, तर लोक सांगतात इंदिरा गांधी सोन्याचे काटे चमचे घेऊन जन्माला आले. तो प्रश्न आहे, तो प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांना कळला, कारण त्यांना स्वतःचं घर नव्हतं, त्यांना लोक जगू देत नव्हते. तो प्रश्न नारायण नागूंचा होता की ज्यांना स्वतःची जमीन नव्हती, घर नव्हतं. मग त्या लोकांनी 1932ला तो प्रश्न मांडला आणि नंतर सरकार आल्यानंतर कुळ कायदा झाला. देशमुखांना गावातले बौद्ध, गावातले आदिवासी, ओबीसी यांचा प्रश्न कधीच कळू शकत नाही. सॉरी, मुद्दा मी आता घेणार म्हणजे त्या दिवशी जे खूप मोठं योगदान आमदार प्रशांत ठाकूर यांचं आहे, त्याच्यामध्ये गणेश देशमुख साहेबांचे देखील योगदान आहे. कारण त्यांनी सांगितलं की बाबा मी इथला लोकल आहे, म्हणजे मी इथला मराठी माणूस आहे, मला कळेल, इतर कोण IAS अधिकारी येतील त्यांना कदाचित त्या गोष्टीची कल्पना नसणार आहे. आणि त्यांनी पाठपुरावा केला इतर देशमुखांच्या विषयी आणि गणेश देशमुखांच्या विषयी कदाचित वेगळं पण असेल. मी त्यांची या ठिकाणी स्तुती करणार नाही. अनेक वेळेला आपण विरोधच केला आहे त्यांच्या ज्या चुकीच्या महापालिकेच्या गोष्टी असतील. सातत्याने प्रभातपर्व न्यूजवर सगळ्यात जास्त विरोधात महापालिकेच्या बाबतीत जे न पटलेले मुद्दे त्याच्यावर प्रभातपर्व सडेतोड या ठिकाणी टीका करत असते. परंतु त्यांनी ती प्रॉपर्टी कार्डमध्ये त्यांनी खूप मेहनत केली असं तिथे जे बोललं गेलं त्यावरून ही सगळी चर्चा किंवा मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतो. परंतु पाटील साहेबांना स्वातंत्र्य आहे, ते नेहमीच या सगळ्या गोष्टीवर टीका करत असतात आणि त्यांचा तो अधिकार आहे. गणेश देशमुखांच्या बद्दल मी यासाठी सांगतो, असंच एक आडनाव आहे एकनाथराव शिंदे. एकनाथराव शिंदे हा सुद्धा मराठा माणूस आहे. आता मराठा हे जमीनदार लोक आहेत आणि त्यांनी नवी मुंबईत काय सांगितलं मागच्या वेळी, म्हणजे त्यांचं सरकार असताना त्यांनी सांगितलं की ही जे विस्तारित गावठाणातली घरं आहेत ही आम्ही भाडे कराराने द्यायला तयार आहोत. आता म्हणजे भाडे करार म्हणजे शिडकोची मालकी आणि तुम्हाला भाडे करार देणार. आणि नवी मुंबईतली एक संघटना आहे ती पण असंच बोलते, भाड्याने घ्यायला काय हरकत आहे. आता आमचा प्रश्न असा आहे की नवी मुंबई शहराला जमिनी आम्ही दिल्या, या जमिनी आम्हाला कोणी दिल्या होत्या? पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्या. पेशवाईच्या काळात
खोती आली, त्यानंतर पुन्हा आम्ही भाडेकरू झालो आणि पेशवाईच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नारायण नागू पाटील यांनी कुळ कायदा केला आणि पुन्हा आम्हाला सातबारे भेटले आणि आता पुन्हा एकदा आम्हाला भूमिहीन कोणी केलं, हे मागच्या शिडको आली, मागचं सरकार आहे हे 70-72 वर्षातलं, हे 13 मुख्यमंत्री जमीनदारांचे, मराठ्यांचे, देशमुख देशपांडेंचंच. आणि मग ह्यानी काय केलं, आत्ता बघा एकनाथ शिंदेने सांगितलं नवी मुंबईतल्या गावठांना आम्ही भाडे कराराने घरं देतो. अरे आमच्या जमिनी तुम्ही घेतल्या 100%, आता राहतं घर आहे ते भाड्याने देता लाज नाही वाटत. म्हणून मी प्रशांत ठाकूरांना पण कळलं पाहिजे, प्रशांत ठाकूर आगरी आणि देशमुख यांच्यातला फरक काय. आता प्रशांत ठाकूरांना एखादी गोष्ट नसेल कळली तर प्रशांत ठाकूरांचे वडील रामशेठ ठाकूर हे शेका पक्षात काम करायचे. शेका पक्ष नारायण नागूंचा पक्ष जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळात स्थापन झाला आहे, त्याला आंदोलनाची परंपरा आहे. शेतकरी कामगार पक्षाला कुळ कायद्याचा विसर पडला आहे. म्हणजे आज विरोधी पक्ष म्हणून जयंतभाईंनी शेका पक्षाकडे गावठाणांचं आंदोलन दिलं तर तुम्ही एक विरोधी पक्ष म्हणून या सगळ्या महानगरपालिकेमध्ये आदर्श पक्ष होऊ शकता, देशात राज्यात होऊ शकता, पण तुम्ही तुमचा जन्म ज्यासाठी झाला त्याचा विसर पडला आहे. आणि म्हणून देशमुख देशपांडे एकनाथ शिंदे हे जमीनदारच आहेत. ते काय आम्हाला विस्तारित गावठांची घरं मालकीने देणारच नाहीत, कारण त्यांच्या रक्तात ते आहे जमीनदारी. पण आमच्या रक्तात पण आहे जमीनदारीच्या विरुद्ध. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर सगळ्यात जास्त लढले कोण असतील तर ओबीसी, SC, ST हे सगळे आमचे मागासवर्गीय भाऊ. आणि त्यांनी रयतेचं राज्य उभं केलं, ते राज्य बुडवलं पेशव्यानी आणि आता पुन्हा पेशवाईच आहे. ही पेशवाई इथल्या गणेश नाईक, मंदाताई, प्रशांत ठाकूर यांना कळावी ही विनंती आहे. आणि प्रशांत ठाकूरांचं खूप खूप अभिनंदन. मी तुमच्याबरोबर त्यांचं बोके घेऊन आचारसंहिता असली तरी अभिनंदन करेन. का कमीत कमी प्रशांत ठाकूरांनी मूळ गावठाणामध्ये प्रॉपर्टी कार्ड दिलं, याच्यामुळे राजाराम पाटील एवढे रोज बडबडतात ते सत्य आहे, हे खोटं नाही. प्रॉपर्टी कार्ड मिळू शकतं हे सिद्ध झालेलं आहे. पण मुख्य संघर्ष आहे 90% गावठाणांचा. परत मी आहे ना मुद्दामच परत एकदा येईल की मूळ मुद्द्यावर जायचंच आपल्याला. प्रभात पर्वाने सातत्याने याविषयी जनजागृती केलेली आहे आणि ते आमदार प्रशांत ठाकूर यांच्यापर्यंत निश्चितच पोहोचला असं. म्हणजे राजाराम पाटील साहेबांचं जे सगळं काम आहे हे इतर कुठल्या महापालिकेला नाही केलं, हे पनवेल महापालिकेला कळलं, प्रशांत ठाकूर यांना कळलं. त्याच्यामध्ये तुमचा वाटा आहे, प्रभात पर्वाचा वाटा आहे. मला मी आचारसंहितेला घाबरत नाही. निवडणूक आयोगाने माझी कारवाई करावी, कारण मी माझ्या समाजाच्या जमीन हक्कांसाठी, घरांसाठी लढतोय. आणि आम्ही जर मरत असो तर ते बाकीचं जाऊ दे, काय ते आचारसंहिता त्या लोकांना, आम्ही खोटं नाही करत, सत्य लोकांचा प्रश्न. आणि मला माहित आहे माझ्यासारखा ज्यांनी लोकसभा लढले त्याला महत्त्व ह्या आचारसंहितेतच येतं, त्या बोलण्याला किंमत येते. आणि म्हणून मला कळंबोळीची घटना आठवते. तिथे माया भगत आमच्या आहेत, त्यांनी ते कळंबोळीचं गाव मोजलं होतं. 2 एकर मूळ गावठाण, विस्तारित 32 एकर. त्या 32 एकरचा तिथं प्रश्न. आणि त्याच वेळी रुपेश धुमाळ, प्रेम पाटील, राज पाटील, गौरव म्हात्रे ही तरुण मुलं या आंदोलनात आली. आज राज पाटीलचं लग्न आहे आणि त्यांनी सुरुवातीला खूप चांगलं काम केलंय. रात्री मी कोणाच्या हळदीला जात नाही, त्याच्या हळदीला काल गेलो होतो आणि सांगितलं राज बाबा तू अगोदर लग्नाच्या अगोदर चांगलं काम केलंस, लग्नानंतर सुद्धा ह्या चळवळीला विसरू नकोस, तू हे कर. त्याच्या वडिलांचं कौतुक केलं, मोठं योगदान त्यांनी दिलंय. तर ही जी तरुण मुलं आहेत ते गावठाण चळवळीत काम करतात. मुंबईमध्ये मनोज मासेलकर आहेत, ते खूप चांगल्या पद्धतीने जमीन हक्कावर संघर्ष करतात, आयुष्य द्यायला ते तयार झालेले आहेत. तसं नवी मुंबईमध्ये सुद्धा आता मनोज पाटील आहेत सारड्याचे, त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने उरण परिसराचा विषय घेतलेला आहे. तर सांगायचा मुद्दा असा आहे की हा प्रश्न सामाजिक आहे. या प्रश्नामध्ये आमचे बौद्ध बांधव आहेत, आदिवासी आहेत, ओबीसी आहेत, हे जे सगळे नेते आहेत म्हणजे ओबीसींचे, SC STचे. मी मागच्या निवडणुकीमध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी शिवाजी पार्कला सभा घेतली होती, त्याला ओबीसी होते. शिवाजी पार्कच्या सभेत मुंबईच्या गावठाणांचा प्रश्न होता, म्हणून ती सभा फार महत्त्वाची होती. आणि बाळासाहेबांना मला वाटतं आज राहुल गांधींबरोबर बाळासाहेबांची सभा आहे आज शिवाजी पार्कला कुठेतरी आहे मुंबईत. तर त्या सभेमध्ये मुंबईमध्ये राहुल गांधींना पण माझी विनंती आहे की काँग्रेसने बराच काळ राज्य केले देशावर. म्हणजे पहिलं सरकार हे काँग्रेसचंच होतं, आता भाजपचं आहे. पण ह्या कुठल्याच सरकारला मुंबईच्या आगरी कोळ्यांना जमीन मालकी मिळावं असं वाटलं नाही, ते अधिकार देऊ शकले नाहीत. प्रशांत ठाकूरांनी एक गुलाबाचं फूल ठेवलंय या पनवेलच्या भूमीवर, त्याचं स्वागत आहे. पण असे हजारो गुलाब, हजारो कमळ, जे काय असेल ते काँग्रेसचे हात, आणखी काय पक्षांची चिन्ह असतील, त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही 70 वर्षात म्हणजे इंग्रजांवर तुम्ही टीका करा, इंग्रजांनी असं केलं, पण इंग्रजांनी अनेक प्राथमिक गोष्टी केल्या, धरणं केली, महानगरपालिकांची स्थापना केली. आपल्या संविधानाची रचना जी झालेली आहे ते इंग्रज सत्तेच्या काळापासून त्याला सुरुवात झाली आणि थोड्याफार सुधारणा त्यावेळी झाल्या. पण 70 वर्षात आम्ही काय केलं? हां, मोदी साहेब कितीतरी बोलले ना आम्ही एवढ्या सुधारणा. अरे तुम्ही प्रॉपर्टी कार्ड देऊ शकत नाही आगरी कोळ्यांना, स्वामित्व योजना फक्त तिकडे बोलायला. आता ठीक आहे मोदी साहेबांना स्वतःचा संसार नाही, पण आम्हाला बायका मुलं आहेत ना, आम्ही त्या कर्तव्य पूर्ण केल्याशिवाय मरायचा अधिकार नाही आम्हाला. आता मूळ परत एकदा म्हणजे मूळ प्रश्न आपण बाजूला राहतो की जे 200 मीटरच्या बाहेर जी घरं आहेत आता
त्यांना ह्या सगळ्या गोष्टीमध्येच प्रॉपर्टी कार्ड मिळू शकेल का? कारण ती देखील कोणाच्या खाजगी घरावर हे बघा राजेसाहेब, की दर 10 वर्षांनी जनगणना झाली असती तर आजचा ओबीसी आरक्षणाचा प्रश्नच निर्माण झाला नसता. आज जे मराठे बोलतात ना आम्ही मागासलेले, 13 मुख्यमंत्री तुमचे, सगळी जमीन 60% तुमची, सहकारी संस्था, बँकिंग सगळं तुमचं आहे. ते सत्य समोर आलं तर यांना अजून 1000 वर्ष आरक्षण मिळणार नाही, हे सत्य आहे. पण जनगणना नसल्यामुळे हे झालं. तसंच 200 मीटरची हद्द ठरवणारे तुम्ही कोण? स्थानिक आपली लोकशाही कशी आहे, एक गाव असतं, गावाचं एकक हे देशातलं मूळ एकक आणि त्याला ग्रामपंचायत असते. भारतीय संविधानात आर्टिकल 40 आहे, त्यांनी ग्रामपंचायतींचे अधिकार दिलेले आहेत. म्हणजे काही लोक बोलतात, आता आमच्या उरणला काही लोक बोलतात गावठाणाला कुठला कायद्याचा अधिकार आहे? तर गावठाणाला संविधानाचा आर्टिकल 40 आहे, त्यानुसार ग्रामपंचायतीची स्थापना 67ला झाली असेल, आपण 3 वर्ष प्रायोगिक समजू, 70ला झाली, तर 70पासून 80पर्यंत 200 मीटरची हद्द वाढायला पावती. 80 नंतर 90पर्यंत दुसरे 200 मीटर, 90पासून 2000 बरोबर आहे 200 मीटर, 2000पासून 2010 200 मीटर, असं पकडलं तर ते दीड किलोमीटर जाते. प्रत्येक गाव हे 1.5 किलोमीटर चौफेर वाढलं पाहिजे, तो त्यांचा अधिकार आहे. 200 मीटर हे एकाच वर्षात पहिल्या दशकात. त्याच्यामुळे सिडको परस्पर अर्थ लावते. सिडको ही लुटारू संस्था आहे, सगळ्यांना माहीत आहे. आणि म्हणून सिडकोचा स्थापना दिवस, सिडको ही ब्राह्मण आणि मराठ्यांची ओबीसी SC STची लूट करण्यासाठी केलेली संस्था आहे. ते नवीन आधुनिक खोती आहे, सावकारी आहे. ती सेजसारखा आपल्या जमिनी लुटायला आलेला तो प्रकल्प आहे. त्या काळा दिवस नाही ना, तो भयानक आहे. ॲक्च्युली सिडको काय करते, ग्रामपंचायतीचे अधिकार संपवते, महानगरपालिकांचे संपवते. तर ग्रामपंचायतीला अधिकार संसदेत इतकेच दिले आहेत. मग तुम्ही त्यांचे अधिकार काय करता? कोकण पूर्ण दिलं होतं त्यांच्याकडे, इथल्या ग्रामपंचायतींचे अधिकार संपले असते आणि ते सगळे अधिकार सिडकोला दिले. आम्ही पण विकास करू शकतो ना. या गावातल्या सरपंचाला अक्कल नाही का? तो फक्त सिडकोच्या MDला आहे का? चुकीचं आहे ते. आणि म्हणून आत्ता 200 मीटरची हद्दही त्यांनी सांगितली. कुणी? एकनाथ शिंदे, नगरविकास खाते, मराठ्यांनी सांगितली. आमचं म्हणणं आहे 1.5 किलोमीटर आमचा परिसर आहे या गावाचा. हा झाला 2024पर्यंत. पण 2024 नंतर नवी मुंबईकरांनी जायचं कुठं? हा थोडक्यात म्हणणं आहे की किती महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार कुठं फसलंय? तुम्ही महानगरपालिकेचं आणि शहरांचं नियोजन करायला घेतलं, स्मार्ट सिटी केलीत, पण एक कुठलंही आदर्श गाव दाखवा अख्ख्या देशात की ज्यांच्या गावाचं नियोजन सरकारने केलेलं आहे. आणि या गावांमध्ये राहतात कोण हो? कोणाची काळजी आहे? श्रीमंतांचे वाडे आहेत, देशमुख देशपांडेंचे वाडे आहेत, गड्या आहेत, मोठे मोठे घरं आहेत. पण तुम्ही आदिवासींचं, भटक्या विमुक्तांचं, बौद्धांचं ह्यांचं काय केलं? यांना आजही रेशन कार्ड नाही, स्वतःचं घर नाही, उघड्यावर राहतात ते. मग ही देशाची प्रगती आहे का? ही देशाची प्रगती आहे का? त्याच्यामुळे राम मंदिर बांधणं याला महत्त्व नाही. मी नरेंद्र मोदी साहेबांना सांगतो की एका आदिवासीचं घर बनवून दाखवा. रामाला घराची गरज काय? राम तर चराचरात राहतो, मग त्याला तुम्ही एवढं मोठं मंदिर का दिलं? आमचा आदिवासीला घर आहे का आज? त्यामुळे हा देशाची दिशा चुकलेली आहे आणि दिशा ही प्रॉपर्टी कार्डच्या माध्यमातून सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही आदिवासीसाठी लढतोय. कळंबोलीला आदिवासी पाडा आहे, तो तोडायला काढला होता. तुमच्या प्रभात पर्वच्या एका बातमीने सिडको थांबलेली आहे. कारण आता निवडणूक काळात जर तोडला तर सगळ्या आदिवासींची मतं विरोधात जातील. आणि मग मीडियाने ते गावठाण वाचवलेलं आहे. पण त्या आदिवासींना, माझं तर प्रशांत ठाकूरांना विनंती आहे, आता आचारसंहिता आहे, तुम्ही जर पनवेलमध्ये दिलं तर त्या आदिवासी पाड्याला डायरेक्ट प्रॉपर्टी कार्ड द्या की आदिवासी वाड्याचं जे 33 गुंठे जागा आहे ती आज कमीत कमी 33 कोटीची आहे. आता आदिवासींकडे 33 कोटी जागा आहे, ह्याच्याकडे बिल्डरचे लक्ष लागलेत. आदिवासींना गरज काय याची असं लगेच बोलतात लोक. आजच्याच प्रॉपर्टी पनवेल महापालिकेच्या आयुक्तांना विनंती आहे, आत्ता ऑर्डर काढा तुम्ही लगेच की त्या कळंबोलीचा तो आदिवासी पाडा आहे त्याला देऊन टाका प्रॉपर्टी कार्ड. याला निर्णय क्षमता बोलतात. आणि असं निर्णय वन डे मुख्यमंत्र्याचा पिक्चर आलाय ना, तसं कारण तुम्हाला तुम्ही कोणी पकडलं नाही. ह्याला आचारसंहिता लागत नाही. हा काय निवडणुकीचा प्रचार नाही, हा लोकांच्या अधिकाराचा विषय आहे. ज्या आदिवासींकडे 200 रुपये दिवसाला येत नाही त्यांना तुम्ही हक्काचं घर नवी मुंबई महापालिकेत देऊ शकत नाही, हा मोठा प्रश्न आहे. म्हणून या पनवेल महापालिकेतले बौद्ध असतील, आदिवासी असतील, मातंग असतील, इथल्या झोपडपट्ट्या असतील, यांना जमीन मालकी पाहिजे, SRA नको. या सगळ्या लोकांना आमच्या सगळ्या गावठाणांचा, आगरी कोळ्यांचा सुद्धा क्लस्टर किंवा SRA करायचा आहे. बघा, एकनाथ शिंदेने ठाणे जिल्ह्यात मुख्यमंत्री आहेत, एकाही गावाचा गावठाण प्रस्ताव मंजूर केला नाही, तर तिथे क्लस्टर जाहीर केलं. एकनाथ शिंदे या मराठ्याला तिथले आगरी लोक घाबरतात. आगरी लोक शूर असतात, हे इतिहासातली गोष्ट झाली. आगरी लोक एकनाथ शिंदेला घाबरतात, पण घाबरायचं कारण नाही. आपल्या जमीन हक्कासाठी तुम्ही मरायला तयार व्हा. जर हे छत्रपती शिवाजी महाराजांनी केले नसते तर स्वराज्य निर्माणच झालं नसतं. हे स्वराज्य हे उपेक्षितांसाठी, वंचितांसाठी झालेलं आहे, हे जमीनदारांसाठी नाही. कुठलेही मराठा सरदार शिवाजी महाराजांसाठी मरायला तयार नव्हते. जे मेलेत त्यांचं नावच नाही इतिहासात.
आणि म्हणून आज गावठाण हक्काची लढाई ही साधी लढाई नाही. या देशातला 85%, आज राहुल गांधी त्याला 90% म्हणतात, जो उपेक्षित आहेत, वंचित आहेत, भूमिहीन आहेत, त्यांचं फक्त घर द्या. जमिनी गेल्या सगळ्या. जमिनी द्यायला आता कुठलाही पंतप्रधान, मुख्यमंत्री तयारच नाही. आणि म्हणून हा लढा मला अभिमान वाटतो सागरजी, की मी ज्याची प्रेरणा घेतली त्या प्रेरणेमध्ये नारायण नागो पाटील, बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यांनी जमीन हक्काचा लढा आम्हाला दिला. लोकनेते दिबा पाटलांनी संघर्ष केला तो आमच्या लोकांसाठी, की इथे 100% जमीन जर मी सिडकोला घेतल्यात तर आगरी लोक, कोळी लोक, कराडी लोक, भंडारी लोक, आमचे बौद्ध बांधव, आदिवासी बांधव हे काही पुण्याला किंवा इथे नाशिकला जाऊन शेपूचीनं कारल्याची भाजी खाऊ शकतात. त्यांना चिंबोऱ्या निवट्या लागतात त्यांना रोज. म्हणून आम्ही समुद्रकिनारा सोडू शकत नाही. समुद्रकिनारी आगरी, कोळी, कराडी, सागरपुत्र राहिले पाहिजेत. यासाठी आम्ही इथल्या जमीन हक्कांसाठी लढाई लढतोय. 2000 वर्ष इंग्रज, पोर्तुगीजांशी, मोगलांशी लढलो आम्ही. शिवाजी महाराजांच्या स्वरात अमराचं रक्षण आम्ही केलं. पण आज आमचेच देशबांधव आम्हाला विस्थापित करतायत. त्यामध्ये सिडकोचं नाव पुढे आहे. आणि म्हणून सिडको रद्द करावी. म्हणजे सिडकोची काही गरजच नाही. जर आमच्या इथल्या सरपंचांना अक्कल नसेल तर सिडको ठेवा. पण आम्हाला सरपंचांना अक्कल आहे ना. आज मोहेंजोदडोमध्ये हडप्पाच्या काळात भूमिगत गटारं होती या देशात. आणि आज आपल्या तुमच्या गावात आलो, गटारं ओलांडून मला यावं लागतंय. म्हणजे जशा काय नद्या आहेत तसं 7 समुद्र पार करके ते ओलांड का. आमच्या इथल्या तरुणांनी MBA केलं आहे, BBA केलं आहे, इंजिनियर आहेत, डॉक्टर आहेत. घरासमोरचं गटार जमिनीखालून कसं न्यावं याची अक्कल नसेल तो आमच्या गावठाण हक्क चळवळीचा पराभव आहे. म्हणून ही केवळ जमीन हक्कांची विषय नाही, तर अंतर्गत गटारं कशी असावी, लाईट कसा हवी, सौर ऊर्जा कशी असावी, घरांची छपरं प्लेन असावीत की उतरती असावी, ते पाऊस किती पडतो, ह्या सगळ्याच्या विचारांची आदर्श गाव आम्ही निर्माण करू शकतो. त्यामध्ये शाळा पाहिजे, कॉलेज पाहिजे, जिम पाहिजे, स्विमिंग पूल पाहिजे. हे सगळी रचना नवी मुंबईतल्या, मुंबई परिसरातल्या आगरी कोळ्यांना कळत नसेल तर ते आपलं अपयश आहे. म्हणजे गावठाण चळवळ केवळ प्रॉपर्टी कार्डची नाही, तर गावांचं नियोजन आम्ही करू शकतो. आणि देश कुठं चुकला असेल तर देशाला गावाचं नियोजन जमलेलं नाही. आज पंचायत समितीमध्ये एकही आर्किटेक्ट नाही. आर्किटेक्ट नसल्यामुळे घराचं प्लॅन होत नाही. आणि प्लॅन नसल्यामुळे पहिलं गाव जर अनधिकृत ठरलं त्यावर उभी राहणारी महानगरपालिका. पनवेल महापालिकेमध्ये अनधिकृत बांधकाम 90% गावातलं. तुम्ही फक्त 10%ला प्रॉपर्टी गेटला मोठा झेंडा नाही लावला तरीसुद्धा प्रशांत ठाकूर यांचं मला अभिनंदन आहे. कारण आम्ही जे बोलतोय त्यांच्या कानापर्यंत जातं, ते विचार करतात, चिंतन करतात. मला कधी ते फोन नाही करत, पाटील साहेब हे वाचलं किंवा ही तुमची चूक आहे. मागे तर बोललो शौचालयांचं उद्घाटन करायला आमदार नसतात, उगाच बोललो का. तुम्ही प्रॉपर्टी कार्डचा विषय का घेत नाही. पण आता त्यांनी घेतलाय, त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. आणि माझी विनंती आहे की हा गावठाणाचा विषय OBC आरक्षणाचा पण आहे. अन्याय OBCंवर होते. आणि म्हणून OBCंच्या आरक्षणामध्ये आमच्या जमिनी सगळ्या गेल्या. मराठा मुख्यमंत्र्यांनी खाल्ले, आता फक्त घर राहिले. ते घर तरी द्या. मागासवर्गीय असणं म्हणजे काय, ज्यांच्या घराचं पण प्रॉपर्टी कार्ड, ज्यांना शिक्षण नाही, ज्याला कॉलेज नाही, शाळा नाही आणि ज्याला सन्मान नाही, तो मागासवर्गीय. कारण आमचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही, मंत्रालय आमच्याजवळ आहे. आमचा मुख्यमंत्री, सातारचा मुख्यमंत्री रिक्षावाला असला तरी होतोय. पण आमचे गणेश नाईक, रामशेठ ठाकूर, दशरथ भगत, आमचे दशरथ पाटील, हे बलाढ्य लोक, लीलाधर डाके, हे आमचे मुख्यमंत्री होऊ शकत नाही. म्हणजेच हे मागासवर्गीय आहेत. आणि ते मुख्यमंत्री पण होत नाही आणि स्वतःच्या घराचं प्रॉपर्टी कार्ड त्यांना माहीतच नाही. प्रशांत ठाकूरांना कळलं ते, यासाठी अभिनंदन. बरं साहेब, खरं म्हणजे आता समारोपाकडे जायचं आहे, परंतु 2 प्रश्न माझे आहेत. एक तर आचारसंहिता लागलेली, त्याच्यानंतर मावळचा जे खासदारकी आहे मागे आपण लढलो त्याविषयी. परंतु जाता जाता पहिला परत एकदा गावठाण विस्ताराच्या विषयी मला आणि प्रॉपर्टी कार्डविषयी विचारायचं आहे. एक तर इथल्या लोकांना प्रॉपर्टी कार्डचं महत्त्व न कळल्यामुळे आजपर्यंत गावठाण विस्तारासाठी लोक जागृत नाही. आपण म्हणजे गेल्या 2-4 वर्षापासून व्हिडिओ करून दमलो असं बोलूया साहेब. आता तरी देखील लोकांना कळलं नाही. म्हणजे ज्या वेळेला प्रॉपर्टी कार्ड मिळालं इथल्या गावठाणात, मूळ गावठाणातील लोकांना, त्यावेळी मला अनेक लोक बोलायला, अरे माझ्या घराला मिळालं, माझ्या घराला मिळालं. कारण ते मूळ गावठाणाच्या बाहेर होतं. मी दमलो, आम्ही 3-4 वर्ष व्हिडिओ करतो, तुम्ही एक पण पाहिलं नाही. तुम्ही त्या बैलगाड्यांच्या छकड्याच्या शर्यती पाहिल्या, तुम्ही क्रिकेटचे सामने पाहिले, पण तुम्ही कामाच्या व्हिडिओज पाहिले नाही. जर तुम्ही त्या कामाच्या व्हिडिओ पाहिल्या असत्या की बाबा प्रॉपर्टी कार्ड कुठे मिळतं, आणि ते 3 वर्ष करतो आम्ही, म्हणजे त्या व्हिडिओवर जनजागृती करतो, तर तुम्हाला कदाचित तुम्हाला कळलं असतं की तुमची चूक कुठे आहे. साहेब, त्या लोकांची चूक आता सुधारली पाहिजे. यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे, प्रॉपर्टी कार्डचं महत्त्व कळलं ना त्यांना. आणि आता गावठाण विस्तार चळवळ खरोखरच पुन्हा एकदा सक्रिय झाली तर या लोकांना प्रॉपर्टी कार्ड मिळतील का, या विषयावर आपल्याला ह्या मुद्द्याचा समारोप करायचा आहे. बघा, गावठाण विस्तार चळवळ जी आहे ही स्वयंसेवी चळवळ आहे. आम्हाला कोणी पगार देत नाही, का तुम्हाला कोणी देत नाही, कोणी मानधन देत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये चळवळ चालवण्यासाठी पैसा लागतो.
आणि मी लोकांना हे सांगतो की माहिती सांगण्याचं काम आम्ही करतो, पण तुम्ही माहिती बघितल्यानंतर तुमचं घर मोजलं पाहिजे, त्याची लांबी रुंदी किती आहे. तुमचा मुलगा 10वी पास असेल किंवा मुलगी असेल तर त्याला सांगितलं पाहिजे आपला हॉल मोज, आपलं बाथरूम मोज, आपल्या घराचं अंगण मोज. हे एवढं मोजता येत असेल तर त्या शिक्षणाला अर्थ आहे. 10वी पास झालेले विद्यार्थी लांबी रुंदी जर त्यांना कळत नसेल तर त्याचं शिक्षण चुकीचं आहे. आणि म्हणून ते घर शेतकऱ्यांनी मोजलं पाहिजे, त्याचा नकाशा तयार केला पाहिजे आणि तो भूमी अभिलेख विभाग, तालुका भूमी अभिलेख, जिल्हा, राज्य, नंतर जिल्हाधिकारी, कोकण आयुक्त यांना सादर केला पाहिजे प्रस्ताव आणि सांगितलं पाहिजे की ही जमीन आम्ही इथे राहतो, 12 वर्षापेक्षा जास्त राहतो, याची मालकी आम्हाला द्या. पण हे द्यायला दुसरा कोणी देणार नाही. आणि म्हणून प्रशांत ठाकूर आमदार असतील किंवा अन्य आमदार असतील त्यांना मी हे सांगू इच्छितो की लोकांचा असा गैरसमज झाला आहे की नेत्यांनी सगळं करायचं असतं. तर नेत्यांना स्वतःचे प्रश्न असतात, त्यांना पण बाहेर देशात पिकनिकला जायचं असतं, फिरायला जायचं असतं, त्यांच्या बायका मुलं आहेत, त्यांना पण प्रश्न आहेत. तुमची घरं पण त्यांनी करून द्यायची, प्रॉपर्टी कार्ड करून द्यायची. लोकप्रतिनिधी यासाठी नाहीत, सार्वजनिक प्रश्न विधानसभेत मांडण्यासाठी आहेत. पण तुमची घरं मोजणे नागरिकांचं काम आहे. आणि म्हणून मतदारसंघात नागरिकांची कर्तव्य यावर पण सभा घेतल्या पाहिजेत. आणि त्या सभा कोणी घेत नसेल तर आम्ही घ्यायला तयार आहोत. पण तुम्ही क्रिकेटला आमदार खासदार पण 10-10 लाख देतात, पण राजाराम पाटलांच्या गावठाण हक्क चळवळीला एक 10,000 देणगी जाहीर करा ना. आम्हाला असं नको चेक द्या तुम्ही, आम्ही काम करतोय, चोख करतोय, पण कधीतरी मोकळेपणाने द्या. का तुम्हाला हे काम नको आहे, तुम्हाला देशाला गुलामच ठेवायचं आहे. आणि म्हणून प्रश्न असा येतो की आज आपल्याकडे छकड्या, क्रिकेटच्या शर्यती, बाकी सगळे लग्न, साखरपुडे, दारूचा महापूर येतो, बोकड 100 किलो मटण येतं. पण हे जीवन म्हणजे अज्ञानाचं जीवन आहे. कधीतरी 2 मिनिटं शांतपणे बसा. आमच्या वडिलांनी आम्हाला काय दिलं, आजोबांनी आम्हाला काय दिलं, आपण काय देणार. आम्ही आमच्या गावाची गटार जर करू शकत नव्हतो, बोनकोडे गावात गणेश नायकांच्या गावात गेलं तर दिवसा ढवळ्या अशा पायाला 10 धडका बसतात. कसल्या? उंदरांच्या. वाघ, सिंह, हत्ती नाही भेटत, उंदीर भेटतात. मग हे कशाचं अपयश आहे? आम्ही जेव्हा बोलतो ना नवी मुंबईचे शिल्पकार, आमच्या गावातली घरांची काय स्थिती आहे? कोंबड्या बदक्या दिसले तरी चालतील गावात, ते शोभून दिसतात, उंदीर फिरतात दिवसा ढवळ्या. म्हणजे आमची गटारं सुद्धा आम्ही करू शकत नाही. यासाठी महापालिका जबाबदार नाही, यासाठी सिडको जबाबदार नाही, यासाठी आमदार खासदार जबाबदार नाही, नागरिकांचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे मी आमदारांवर टीका न करता सांगतो की आगरी कोळी समाज हा अत्यंत ऐतिहासिक समाज आहे. 2000 वर्ष इथे राहत होतो. इथल्या लेण्या आम्ही कोरल्यात, कारल्याच्या लेण्या, बौद्ध लेण्या आम्ही कोरल्यात. तिथलं पाण्याचा शोध आम्ही लावला आहे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी लोक आहेत. आमच्या बोटी श्रीलंके, इजिप्तला जायच्या. आम्ही इंग्रजांचं आरमार बुडवलं. एवढं जर कलाकार आम्ही आहोत तर आज आमच्या गावांची गटारं का झाली, खाड्यांची गटारं का झाली? गावठाण विस्तार हा केवळ जमीन मालकी हक्काचा विषय नाही, तर आम्ही आमच्या गावाचं नियोजन कसं करू शकतो ते लोढापेक्षा चांगल्या पद्धतीने करू शकतो, शिडकोपेक्षा चांगल्या पद्धतीने करू शकतो. लोढाच्या इमारती गळायला लागल्यात, शिडकोच्या इमारती गळायला लागल्यात, त्यांचं प्लास्टर कोसळायला लागले. मग आमची घरं कशी असली पाहिजेत हे आम्ही आजही आदिवासी बांधवांकडून शिकावं. मातीची घरं असून, गवताची घरं असून पाण्याचा थेंब आतमध्ये जात नाही, मग तुमचे स्लॅब कसे कोसळतात ह्याचा कधीतरी विचार झाला पाहिजे. जे आर्किटेक्ट झालेत त्यांनी गावांचा स्वतःच्या गावाचा प्लॅन करावा. ज्या गावात जे आर्किटेक्ट राहतात ना, आगरी मुलं मुली, त्यांना लाज वाटली पाहिजे ओपन गटारं बघून. त्यासाठी सरकारला जबाबदार धरायचं नाही. आणि म्हणून माझी विनंती आहे की ही चळवळ स्वयंसेवी आहे, याला पैशाची मदत पाहिजे. आणि लोकांनी लोकवर्गणी काढली ते होईल. आणि लोकशाहीमध्ये तुम्हाला सांगतो की गावांचं नियोजन करणं हे लोकांचं काम आहे. आणि हद्द किती वाढले एखाद्या गावाची, तर घनसुली गाव खूप वाढलेलं आहे, करावे गाव खूप मोठं नवी मुंबईतलं गाव आहे. तुमच्या पनवेलमध्ये एखादं मोठं गाव असेल, त्यांची हद्द 2 किलोमीटरच्या पलीकडे गेले, त्याला 200 मीटरचा नियम कसा लावणार? प्रत्येकाची एक बॉडीची सिस्टम आहे, तुमची आहे, माझी आहे. तर मला वेगळा शर्ट लागणार, तो तुमचं माप होणार नाही. सागर राजांचं वय तेवढंच आहे, समोरचा मुलगा ते वय जरी सारखं असेल, प्रत्येकाच्या बॉडीची ठेवण आहे, तर प्रत्येक गावाची नैसर्गिक रचना वेगळी आहे. मग त्या पद्धतीने नियोजन 200 मीटर हे चुकीचं आहे. आणि म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेला हे अधिकार आहेत, सिडकोला नाहीत. आणि म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकार धोक्यात आलेले आहेत, सरपंचांचे अधिकार संपलेले आहेत, नगरसेवकांचे अधिकार संपलेत. आणि म्हणून माझी विनंती आहे, एकूणच देशाच्या संसदीय राजकारणात ग्रामसभेला सुद्धा लोकसभे एवढं महत्त्व आहे हे माननीय माजी पंतप्रधान राहुल गांधी यांनी 73वी घटना दुरुस्ती करताना सांगितलं. सॉरी, राहुल गांधी नाही, राहुल गांधींचे वडील, त्यांनी ते केलं. आणि तो विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि म्हणून आता शहरांची वाढ बकाल पद्धतीने झाली, शहरं कंट्रोलच्या बाहेर गेलीत. शहर म्हणजे उभ्या झोपड्या आता असं ते लोकसभेत लेख होता की SRA प्रकल्प म्हणजे काय, पूर्वी आडवी झोपडपट्टी होती, आता उभी झोपडपट्टी झाली. आणि म्हणून गावांचं नियोजन केलं तर बकाल वाढलेली शहरं ही याला मर्यादा येईल. आणि म्हणून राज ठाकरे पण सांगतात की UP बिहारला गावांची रचना नसल्यामुळे तिकडची लोक इकडे आली आणि मुंबई बकाल पद्धतीने वाढली, महाराष्ट्रावर ताण वाढला. पण देशातल्या प्रत्येकाने आपल्या गावांचं नियोजन, त्या गावात शाळा, कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज
मेडिकल कॉलेज झालं तर लोक आपलं गाव कशाला सोडतील? कारण जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपी गरीयसी हे प्रभू रामचंद्रांनी सांगितलं. मग रामाचा विचार भाजपवाले पण विसरले आणि काँग्रेसवाले पण विसरले. आणि म्हणून आम्ही आगरी एकविरा आईचा विचार सांगतो की बाबा आम्ही इथले भूमिपुत्र आहोत, सागरपुत्र आहोत. जसा समुद्र आहे तशी जमीन आमची आहे. आम्हाला इथून हाकलण्याचा कोणी प्रयत्न करू नये. सेजनी तो केला, सेज आम्ही हाकलून दिला. याच पद्धतीने सिडकोनी जास्त शहाणपणा केला तर सिडको आता बंद करण्यावाचून दुसरा पर्याय नाही. कारण सिडकोला माझं ओपन चॅलेंज आहे. सिडको शहरांचं शिल्पकार हे ब्रँडिंग करत असले तरी एकाही गावाची निर्मिती सिडकोच्या इंजिनियर्सना करता आली नाही. हे सिडकोचं फार मोठं अपयश आहे आणि याचा विचार केंद्र सरकारने, राज्य सरकारने करावा. ग्रामीण भागातला गरीब माणूस आता हा अन्याय सहन करणार नाही. तुमच्या मूर्खपणामुळे झाले. त्यामुळे 200 मीटरची हद्द चुकीची आहे. गाव हे 1.5 किलोमीटरच्या पुढे गेलेत तर ते 5 ते 6 पट वाढले. ते आम्हाला आग्र्यानं हे 200 मीटरची हद्द एकनाथ शिंदे आणि नगरविकास खात्याने शिकू नये. नाही तर आम्ही तुम्हाला ते 700 किलोमीटरवर पाठवून देऊ, कुठे? सांगलीला. आता आमचे लोक आमचं नियोजन करू शकतात. धन्यवाद. बरं, आता तरी एक शेवटला जाता मुद्दा मला विचारायचा आहे, म्हणजे खरं म्हणजे खूप लांबलेली मुलाखत, परंतु प्रत्येक मुद्द्याला या ठिकाणी आपल्याला कव्हर करायचं होतं. पाटील साहेब, ज्या गोष्टीसाठी आपण लोकसभा लढला म्हणजे वंचितकडनं, त्याचं मूळ कारण होतं की बाबा इथल्या भूमिपुत्रांचा मूळ म्हणजे जो मूळ गावठाणातील त्यांचा मालकी हक्क असेल, गावठाण विस्तार असेल, प्रॉपर्टी कार्ड असेल, ह्याच मुद्द्यांसाठी कधीही वंचितची पार्श्वभूमी नसताना, म्हणजे तुम्ही वंचितचे कधीच कार्यकर्ते नव्हता, वंचितचे कधी नेते नव्हता, एका दिवसात मला वाटतं तो निर्णय घेतला असेल आणि तुम्ही वंचितमधून त्या ठिकाणी लोकसभा लढण्याचा निर्णय घेतला. मला माहीत आहे की 10 दिवसापूर्वी जस्ट तुम्ही एक म्हणजे ओबीसी नेते म्हणून किंवा शेतकरी प्रबोधनाचे नेते असताना तिथे वंचितचा ब्रँड त्या काळापुरता तुमच्याकडे लागला होता. त्याच्यानंतर मला आठवत नाही की बाबा तुम्ही वंचितचे परत एकदा उमेदवार किंवा नेते म्हणून मिरवला असेल. फक्त निवडणुकीपुरते. आता सुद्धा निवडणुका आलेल्या आहेत. तेच मुद्दे आहेत अजून. मूळ गावठाण विस्तार, प्रॉपर्टी कार्ड, हेच मुद्दे आहेत. यावेळी जर लोकसभा लढवणार असाल तर या मुद्द्यांसाठी ती लढली पाहिजे का? आणि असेल तर कुणामार्फत लढावी? काय डोक्यात आहे का? आता वंचित तर मला दिसत नाही, म्हणजे तुमच्या आता ह्या सगळ्या सध्याच्या म्हणजे गेल्या 5 वर्षाच्या घडामोडीमध्ये तुम्ही वंचितचे म्हणून कधी मिरवलेले मी पाहिलं नाही. खरं म्हणजे बघा, माझे आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कुळ कायद्याचे जनक, आणि नारायण नागू पाटील हे आहेत. यांचे आत्ता विद्यमान 2 पक्ष आहेत. नारायण नागूंचा एक शेतकरी कामगार पक्ष आणि दुसरा म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचे नातू यांचा वंचित बहुजन आघाडी. त्यामध्ये जर शेका पक्षाने हा जो गावठाण हक्काचा विषय घेतला असता तर मी कदाचित शेका पक्षातून पण लढलो असतो. पण त्यांनी तो विषय घेतला नाही. आणि बाळासाहेबांना जेव्हा मी बोललो, बाळासाहेब बोलले मुंबईमध्ये हा गावठाण हक्काचा विषय आम्ही घेतो. आणि तुम्ही यूट्यूबला बघा, बाळासाहेब आंबेडकरांचं 1 नंबरचं भाषण आहे गावठाणावर. त्यांनी पोर्तुगीजांचे दाखले देऊन सांगितले की मुंबईच्या कोळीवाड्यांची जमीन ही कोणालाच घेता येणार नाही, असं पोर्तुगीजांनी आणि सुप्रीम कोर्टाने लिहून ठेवलं आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची परंपरा, नारायण नागू पाटलांची परंपरा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी शिवाजी पार्कवर जपली. मला खासदारकी दिली. त्या शिवाजी पार्कच्या सभेचं अध्यक्ष केलं. तिथं ओवेसी, बॅरिस्टर ओवेसी पण होते. आणि त्याच्यामुळे ती निवडणूक वंचितची मागची लोकसभा ही जमीन हक्कासाठी समर्पित होती. आणि आत्तासुद्धा मी तो विषय सोडलेला नाही. आणि एवढं 5 वर्ष काम करूनसुद्धा एक मूळ गावठाणात प्रशांत ठाकूरांना जाग आली. कुठे? पनवेलमध्ये. हे काय फुकटची आलेली नाही. आणि तुम्हाला सांगतो, कायद्याची पुस्तकं खूप आहेत. माझा अनुभव सांगतो, कायद्याची पुस्तक खूप आहे. मलासुद्धा 2005 साली बाबासाहेब आंबेडकर हे बौद्ध समाजाच्या आंबेडकरी लोकांनी सांगितलं, जिवंत माणूसच गुरु असतो. म्हणजे कुठलाही जिवंत माणूस तुम्हाला गायडन्स करतो. मला ज्या कार्यकर्त्यांनी केलं तेव्हा मी केलं, मी बाबासाहेब आंबेडकरांना आदर्श मानून बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत गेलो. आताही आहे. पण आता परिस्थिती बदललेली आहे, राजकारण बदललेलं आहे. त्यावेळी आम्हाला उमेदवारी भेटली लोकसभेची, आता देणं कदाचित शक्य नसेल. पण मला बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलं आहे, बाळासाहेबांनी शिकवले, परिस्थिती कशी असू दे, खिशात रुपया नसू दे, पण लोकसभा आली की लोकसभेमध्ये आपल्या समाजाचे, जातीचे, देशाचे मुद्दे मांडले पाहिजेत. त्यामुळे मी परवा सांगितलं, या मावळमध्ये मराठा उमेदवार दिल्यानंतर सांगितलं, उरण पनवेलचे प्रश्न कोण मांडणार? देशमुखांना विस्तारित गावठाण कळत नाही, वास्तव आहे. मग मला माझा गावठाणाचा मुद्दा मांडण्यासाठी लोकसभा पाहिजे, म्हणून मावळमधून मी पुन्हा जाहीर केलं. आता मला इथे बसलेला असताना फोन आला नाशिकमधून, डॉक्टर संजय अपरांती, रायगड जिल्ह्याचे माजी पोलीस मोठे IPS अधिकारी. त्यांनी, पाटील साहेब तुम्ही लोकसभा लढणार काय? क्यों नाही, जिएंगे तो और भी लढेंगे. दत्ताजी शिंदेने सांगितलं पानिपताच्या पूर्वी, मरण्यापूर्वी आम्ही आमचं गावठाण करूनच जाणार. त्यामुळे तिकिटाचा विषय नाही. उद्या कदाचित बाळासाहेब आंबेडकरांचा फोन येईल, आज अपरांती साहेबांचा आला, काल आणखी एका माणसाचा आला होता. असे फोन येतात. कारण आपण क्वालिटी जपले. चांगला खासदार म्हणजे आपल्यामध्ये सगळे गुण आहेत जे खासदारामध्ये पाहिजे, पण आपल्याकडे पैसे नाहीत. म्हणजे हा
शाप म्हणा किंवा मनुस्मृतीने दिलेली गरिबी म्हणा, हे आपल्याला पैसे नाही ते सत्य आहे. समाजावर माझा विश्वास आहे. समाजाने मागच्या वेळी पण मोठ्या प्रमाणात मला मदत केली. अगदी कपड्यांपासून डिझेलपासून सगळी मदत केली. आताही समाजाला गरज वाटली, राजाराम पाटील लोकसभेत गेले पाहिजेत, करतील. जसं पांडुरंग शास्त्री आठवले बोलले की बाबा तत्वज्ञान विद्यापीठाची गरज असेल तर ते चालेल, नसेल तर बंद पडेल. तसं मी सांगतो, आमचं गावठाणाचं विद्यापीठ आहे, लोकांना गरज असेल तर चालेल, नाही तर बंद पडेल. त्यामुळे आपण वाट बघू ह्या 2-3 दिवसात कोण कोण येतं आहे. आपलं फॉर्मची तयारी करून ठेवलेली आहे, सगळी लढाईची तयारी आहे. ज्या दिवशी लोक बोलतील त्या दिवशी आपण फॉर्म भरून निवडणूक लढू. पण इथल्या म्हणजे जिंकलेल्या खासदाराला, श्रीरंगा बारण्याला गावठाणा शब्द बोलताच नाही आला 5 वर्षात. पार्थ पवारला तर बोलता येत नव्हतं, म्हणजे 2 नंबरचे खासदार, आणि 3ऱ्या नंबरचं मी आहे. मी गावठाण हे रोज बोलतो, सकाळ संध्याकाळ. रामाचं नाव घेत नाही, कृष्णाचं घेत नाही, हनुमानाचं घेत नाही, पण गावठाणाचं घेतो. लोकांना माझी विनंती आहे, आपल्याला विषय आवडला असेल तर नक्की मला मदत करा. आवडला नसेल तर सांगा, राजाराम पाटील चोर आहेत, नालायक आहेत, पण सज्जन असतील तर ते स्पष्ट सांगा, लपवू नका. मरण्यापूर्वी माणसाला सज्जन म्हणून स्पष्ट म्हणा. दिवा पाटील जिवंत असेपर्यंत त्यांना कोणी मानलं नाही. आज दिवा पाटलांना देवापेक्षा मान भेटतो, पण मेल्यानंतर ते वाईट आहे. तर जिवंतपणे जर तुम्ही 1 किलो सफरचंद घेऊ गेले असते दिवा पाटलांना, करोडपती घराघरात बनवला, पण कृतज्ञ आम्ही ठरलो. त्या माणसाला, संत माणसाला आम्ही मान देऊ शकलो नाही. अशा गोष्टी सागरराजे आणि राजाराम पाटील यांच्या बाबतीत करू नका. जे काही प्रेम असेल, मग ते गुलाबाचं फूल असेल किंवा आंब्याचा एखादं फळ असेल, ते आताच द्या, मेल्यावर नको. नमस्कार. बरं, अतिशय सविस्तरपणे आपण गावठाण विस्तार असेल, प्रॉपर्टी कार्ड असेल, या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा केलेली आहे. आणि जाता जाता कालच आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर पाटील साहेबांनी जी लोकसभा लढवली होती त्यामुळे आता परत काय त्याविषयी देखील चर्चा केलेली आहे. तुम्हाला ही सविस्तर चर्चा कशी वाटली, त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानसह सागरराजे, प्रभातपुरी न्यूज करता तळोजा. धन्यवाद.